अतिशय सुंदर असं घराच्या बाहेर गेल्यावर आई कळते, घराच्या बाहेर गेल्यावर आई कळते आणि कमवायला गेल्यावर बाप कळतो. अर्णव मारिये यांच्याकडनं 50 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आलेलं आहे. अतिशय सुंदर लिहिलं आहे, याचा खूप अर्थ खूप छान आहे आणि त्यांचे मनापासून आभार मानतो. या ठिकाणी हल थोडी लेवल देवा, हल हल या ठिकाणी सन्माननीय प्रणवजी घाडी बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे देखील आमच्या मंडळाच्या वतीने आभार मानतो. त्याचप्रमाणे शुभम कावळे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे देखील मनापासून आभार मानतो. आणि या ठिकाणी विल्सेन देवळेकर यांच्याकडनं 200 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आमच्यासाठी आलेलं आहे. धन्यवाद. या ठिकाणी गजराला सुरुवात करूया आणि या गजराच्या माध्यमातून जितकं काही समाज बदल आम्ही करत असतो आणि तुमच्यासमोर काहीतरी चांगलं देण्याचा नक्की या ठिकाणी प्रयत्न करतोय. तत्पूर्वी नवीन जुनी गाणी या ठिकाणी 2-4 फरमाईशी सुद्धा होत्या, त्या देखील या ठिकाणी पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. हल चला हल थोडी लेवल द्या. जय जय महाराष्ट्र या ठिकाणी बघा गाणी भरपूर येतात, पण गाणी नवीन जुनी गाणी असतात. एक गाणं आहे जे कुठेही सत्यनारायणाची पूजा असेल तर आपण आवडीने या ठिकाणी ऐकत असतो, लागतच लागतं. श्रीहरी जगत पिता दूर करी तो व्यथा, दूर करी तो व्यथा, ऐक सत्य
या ठिकाणी आयुष्याचा खरा आधारस्तंभ म्हणजे बाप असतो. तुषार माशे जन्म माशे आणि जन्मल्यापासून मरेपर्यंत जीव लावते ती म्हणजे आपली आई असते. शौर्य, रुद्र, अर्णव, गार्गी आणि कीर्ती यांच्याकडनं 100 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. कारण खरोखरच आई वडिलांचं महत्व सांगून जे स्वतः लिहून देतात इतकं सुंदर लिहित आहेत. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी होऊन जाऊ देत. कारण गजराच्या माध्यमातून या विषयावर नक्कीच येणार आहे, परंतु इतकं सुंदर लिखाण आहे त्यांचं. धन्यवाद. या ठिकाणी एक फरमाईश होती, पेपर मिळाला वाढदिवसाची. रोहित बंडबे यांचा वाढदिवस आहे आणि एक तरी गाणं त्यांच्यासाठी होऊन जाऊ दे. मधुकर बंडबे यांच्याकडून फरमाईश होती, एक छोटीशी झलक या ठिकाणी. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तुम जियो हजारों साल रही है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे. धन्यवाद. अजून एक फरमाईश होती आणि ती देखील या ठिकाणी लगेचच आपण घेऊया. मी निघालो तुम्ही ताका, माझ्या साईला भेटाया, तुम्ही येता का? मी निघालो तुम्ही येता का? माझ्या साईला भेटाया, तुम्ही येता का? Yeah.
कुमारी साई अमित नरसाळे याला अच्छा दुसऱ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा समर्थ आणि शुभेच्छा अस्मी अजित नरसाळे यांच्याकडनं 100 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आलेलं आहे आणि त्यांना दुसरा वाढदिवसाच्या आमच्या मंडळाकडून माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद. धन्यवाद. मधुकर बनवे यांच्याकडनं 301 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. एकदा जोरदार टाळी त्यांच्याकडनं होतं. धन्यवाद. गजराकडे बोलूया कारण वेळेचं बंधन राखलं पाहिजे. गाणी म्हणायला भरपूर आहेत पण जवळजवळ 1 वाजून गेलेला आहे आणि ह्या मगाशी मी सांगितलं की लोक कामधंद्याचे आहेत. या ठिकाणी जास्त जागरण करणं म्हणजे भारी पडतं पण तरी सुद्धा थोडक्यात तुम्हाला काही चांगल्या गोष्टी या ठिकाणी सांगण्याचा नक्की प्रयत्न करणार आणि बुवांना सुद्धा बघूया काय होता काय बुवांचा गेलो काय हरकत नाही. त्याच्याकडे वळूया. हर घर घर में एक ही नारा गूंजेगा भारत का बच्चा बच्चा भारत का बच्चा त्याच्यापेक्षा जास्त असतात नाही का. ही परिस्थिती कलियुगातली. कारण याच कलियुगामध्ये आज हा कलियुग किती जवळजवळ फक्त आता 5000 वर्ष नुकती झालेली आहेत. अजून मॉप कलियुग बाकी आहे आणि या कलियुगामध्ये माणसाचं आयुष्य कमी कमी भुवानी मगाशी सांगितलं. सतयुग त्रेतायुग आणि द्वापार युग आणि हे कलियुग आहे. या कलियुगामध्ये एकूण वर्ष 4,32,000 आणि माणसाचं सगळ्यात कमी आयुष्य म्हणजे 5 ते 7 वर्षाचं आयुष्य राहणार आहे. आता माणूस जगता बुवानी मगाशी सांगितलं की 50 वर्ष 60 वर्ष 70 वर्ष आपण जगतो पण जसजसं हे कलियुग पुढे जाईल आणि शेवट जेव्हा या कलियुगाचा येईल तेव्हा माणसाची फक्त वय किती मर्यादा किती असणार आहे 5 ते 7 वर्ष आणि माणूस या पोराने एवढं दिसणार फक्त पोराने एवढं. हे जे पोरगी आहेत ना यांच्या एवढंच माणूस असतो त्या टायमात. त्याच्यामुळे ह्या कलियुगामध्ये माणूस अगदी आपण काय केलं पाहिजे हरिनामाच्या मागे लागलं पाहिजे. कारण सगळं नश्वर आहे. बाकी आपण पैशाच्या मागे लागतो. कोण लग्नाच्या मागे लागला. गुलाब मगाशी सांगता भजनाच्या टायमात काय सांगले 2 बायका लग्नातच सांगता सगळा आणि मग रुपवलीच्या टायमात काय सांगले जोक सांगले तो 10 म्हणता नवरे घरी मी
म्हणजे जोक मध्ये सांगल्या 10 नवरे करी काय झाला तुझा दुकान माहिती याचा बहु व्हायला लवकरच काय त्याच्यामध्ये बघ काहीतरी तिकडे श्रावणात कोण असं हरकत नाही बाबा, खूप छान. पण हे कलियुग आहे आणि या कलियुगामध्ये भजन पूजन नामस्मरण कीर्तन हेच खरं राहणार आहे, बाकी सगळं नश्वर आहे बघा. कारण या कलियुगामध्ये खऱ्याला किंमत नाही, खोट्याला किंमत जास्त आहे. आपण सगळं बदली करत चाललेलो हो, आपली संस्कृती तशी राहिलेली नाही. आज स्त्रिया इथे आहेत ताईंनो, आज सगळा काय बदली होत चाललेला. पूर्वी जुन्या बायकांना माहिती असेल, पूर्वी काय जेवढं कपाळावर मोठं कुंकू तेवढं सौभाग्य बळकट समजलं जायचं. काय कपाळावर जेवढा मोठा कुंकू तेवढा सौभाग्य बळकट. पण आता टिकली इली, पण ती टिकली तर टिकली नाही, ती टिकली तर टिकली. कपाळावर येऊच्या अगोदर किती ठिकाणी टेकली. आंघोळीत गेल्यावर पाण्याच्या टाकीवर चिकटलो नवरो पाण्याच्या टाकीवर. मेकअप करताना आरशावर चिकाटलो आरशात. ओ बिचारो कधी कधी त्या लाईटीच्या बटनावर सुद्धा असतात. म्हणजे ही परिस्थिती आजार, पण टिकली ही काळाची गरज आहे. या काळामध्ये टिकलीची गरज आहे. कारण मुंबई सारख्या ठिकाणी ऑफिसला कामाला जाणारी बाई जर कुंकू लावून गेली, ट्रेनमधून प्रवास केल्यान भांडूप ते समजा तिका जाऊचा तिकडे विटी, तर ऑफिसमध्ये पोहोचण्या अगोदर तिचा सगळा तोंड लाल होईपर्यंत ती जायत नाही काय. त्याच्यापेक्षा ही टिकली ही काळाची गरज आहे. फक्त ती खयच्या साडीवर मॅचिंग होई वगैरे तर जरा त्याच्या आपण म्हणजे कसं असतात आजकाल परिस्थिती कशी गंभीर झालेली आहे एकदम. तर पहिले बघा स्त्रियांका बुवाने मागे सांगितलं 50% आरक्षण आहे. अगदी पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून स्त्री चालते. कारण पण पूर्वी सुट्ट्या मिळायच्या. तुमचं मार्गशीर्ष असांदे, तुमचं वटपौर्णिमा असांदे, बायकांका काम मुंबईतल्या बायकांका सुट्ट्या मिळायचे. पण आता नाही. आता मुंबईत वटपौर्णिमा करूची दिली, जी कामावर जाणारी बाई असतात ती काय करणार, आदल्या दिवशी ऑफिसमधून येताना वड, आता हे गावात कसं वड असतात सगळे बायका एका ठिकाणी जमा होतात, तसा नाही. मुंबईतली बाई काय करता, कामावरसून येताना बाजारात 10 रुपयाची फांदी विकत गावता. 10 रुपयाची फांदी आणतली घराकडे, फ्रीजच्या फ्रीजरमध्ये ठेवतली. सकाळी फाटपाटी उठणार, फाटपाटी उठतली आणि त्या फ्रीजच्या फ्रीजरमधून फांदी बाहेर काढणार. फांदी बाहेर काढल्या की तो वड एकदा ताट झालेला असता. सकाळी सकाळी फाटपाटी तो वड अगदी एखादं कोपरं बघणार आणि ठेवणार, त्या कोपऱ्यात ठेवणार, त्याची पूजा करणार. मग ते का असं अलगच उचलणार आणि गोल गोल त्याला धागो बांधणार आणि तो वड परत कोपऱ्यात ठेवणार आणि म्हणणार वडा वडा. ही परिस्थिती मुंबईची आहे ना. पण खरा जो सगळा काय बदलत चाललेला. आजकाल स्त्रिया बुवा सांगतात मगाशी, स्त्रियांचा सुद्धा आज होवा काय किती नावं चांगली चांगली होती पहिली, तुकाराम गंगाराम. आता स्त्रिया हल्ली मुंबईतल्या आमफॅडा, आता गावात सुद्धा कोण कोण म्हणतात. म्हणजे घोवाचं नाव घेऊन डायरेक्ट संदीप नाव असत तर सँडी, घोवाचं नाव घेऊन बोलतं. धावला काय आता सध्या. ही परिस्थिती हळूहळू बदलत चाललेली आहे बघा. सगळ्यात तसं नाही करीत हो, पण काही काही लोक करतात. हो, एखादं गौऱ्याचं गौरव नाव असेल, नवऱ्याचं गौरव गौरी, हाय. ही परिस्थिती सध्या आलेली आहे. पण खरोखर तुमका सांगते, नवरे सुद्धा तसेच होतो. काय कोण पिल्लू म्हणा, कोण बाबू म्हणा. त्या दिवशी असं झालं, एका मित्राकडे गेलोय मी आणि चाय पिऊ म्हणून नेलं माका. म्हणाले बसा बुवा, आणि हाक मारल्या आणि बाबू चाय घेऊन ये. माका वाटलं 5-6 वर्षाचा बाबू कोणतरी ये चाय घेऊन बोलवता. बाबू इलो मॅक्सी घालून. ही सध्याची परिस्थिती आहे बघा. म्हणून सगळं हे बदलत चाललेलं आहे. आपली संस्कृती बदलत चालली आहे. पण या लहान लहान मुलांना आपण ही पूजा का घालतोय हे सुद्धा सांगणं गरजेचं आहे. प्रत्येक गोष्टीचं ज्ञान आपल्या संस्कृतीबद्दल, आपल्या संस्काराबद्दल आपण त्यांना संस्कार दिले पाहिजेत या लहान मुलांना. कारण काय राहिलं नाही म्हणून म्हणतो बघा.
बुवांनी सुद्धा मगाशी सांगितलं, पण आईचे उपकार कधी विसरू नका. आईचे उपकार, आईचा पदराचे उपकार कधी विसरू नका. आईचा पदर जेव्हा लहान असताना आम्ही झोपायचो, जेव्हा आम्हाला झोप येत नव्हती, तोंडावर माशा फिरायच्या, आईच्या पदराने आम्हाला झोपवलं होतं. आईच्या पदराची किंमत फार मोठी आहे मित्रांनो. आईच्या पदराची किंमत फार मोठी आहे. कारण आई म्हणजे मंदिराचा उंच कळस, आई म्हणजे मंदिराचा उंच कळस, आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस. भजनात गुणगुण गावी अशी संतवाणी म्हणजे आई, आणि वाळवंटात प्यावासं वाटणारं थंडगार पाणी म्हणजे आई. अरे आरतीत वाजवावी अशी लयबद्ध टाळी म्हणजे आई, आणि वेदनेनंतरची सर्वात पहिली आरोळी म्हणजे माझी आई, म्हणजे माझी आई. म्हणून प्रत्येक कलाकार आपण तयार केलेल्या कलेला आईचं नाव देतो, स्वतःचं नाव देतो. प्रत्येक कलाकार आपण तयार केलेल्या कलेला स्वतःचं नाव देतो. पण आई एक अशी कलाकार आहे जी 9 महिने आम्हाला पोटात वाढवते, पण नाव मात्र बापाचं म्हणजे दुसऱ्याचं देते, नाही का. म्हणून आईसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. बुवांनी सांगितलं मगाशी, आईबद्दल सगळे बोलतात पण बापाबद्दल कोण बोलत नाही. खरं आहे बुवा, आईबद्दल कोणी बोलत नाही, बापाबद्दल कोणी बोलत नाही. कारण श्यामची आई हे पुस्तक सुद्धा आईवर लिहिलं गेलं, श्यामचा बाप अजून कोणी लिहिला नाही. कारण बघा, आई म्हणजे उद्या डब्यात शाळेत जाताना किंवा कामाला जाताना विचारणार, उद्या तुला डब्यात काय देऊ, नाही का. एका दिवसाच्या जेवणाची तरतूद करते, तिला आई म्हणतात. एका दिवसाच्या जेवणाची तरतूद करते, तिला आई म्हणतात. पण आपल्या आयुष्यभराच्या जेवणासाठी बाहेर जो कष्ट करतोय ना, एका दिवसात जो कष्ट करतोय ना, त्याला खरा बाप म्हणतात. बघा, त्याला खरा बाप म्हणतात. कारण आपल्याला काय लागणार हे त्याला माहिती आहे. जो आपल्या भविष्यासाठी आज मरतोय, नाही का. म्हणून बापाचं महत्व फार असतं बघा. कारण एखाद्या मुलीचं लग्न जमत नसेल, एखाद्या मुलीचं लग्न जमत नसेल तर चुलीकडे बसून रडणारी ती आई असते. पण इतर लोकांच्या घरी जाऊन त्यांचे उंबरे झिजवून आपल्या चप्पल झिजवणारा तो फक्त आणि फक्त बाप असतो बघा. अहो, ठेच लागल्यानंतर पटकन आपल्याला आई आठवते. ठेच लागल्यानंतर पटकन आपल्याला आई आठवते. पण पटकन झट करून एखादा भला मोठा ट्रक जर आपल्या समोरून गेला ना, तर आपल्याला फक्त आठवतं कोण? बाप रे. आपल्या मुखात नाही तर नाही का, बाप रे केवढं. म्हणून आई आणि बापाचं महत्व, आई आणि बापाला कधी विसरू नका. कारण हे आयुष्य आहे. एक वेळ मी तुम्हाला सांगतो, देवाच्या पाया नाही पडला तरी चाला, पण प्रत्येकाने सकाळी उठून आपल्या आई वडिलांच्या पाया नक्की पडलं पाहिजे बघा. कारण हे आपले संस्कार आहेत आणि हे हिंदू धर्माचं हे फार महत्वाचं आहे बघा. म्हणून म्हणतो, काय म्हणतो बघा, सांगितलं की तुम्हाला भांडी घासता येत नाही, हसू नको. भुवननी मगाशी सांगितलं मुलींसाठी, तुम्हाला भांडी घासता येत नाही, घासू नका. कपडे धुता येत नाही, धुवू नका. एका बोलवो घराकडे. चांगलं सांगितलं बुवानी, पण खरोखर बुवानी चांगलं सांगितलं. मी तुम्हाला सांगेन, प्रत्येक स्त्रीने आपल्या घरी जाऊन आपल्या मुलीला सांगा, किंवा इथे जर मुली असतील तर हे वाक्य नक्की सांगा. मुलीला सांगा, तुला सुंदर दिसायचंय, काही टेन्शन नाही. तुला पाहिजे तेवढा मेकअप कर. तुला सुंदर दिसायचं आहे, तुला पाहिजे तेवढा मेकअप कर. कारण स्त्रीनं सुंदर बनलंच पाहिजे, स्त्रीनं सुंदर दिसलंच पाहिजे. त्यामुळे तुला किती मेकअप करायचा तेवढा कर. पण तुझ्या चेहऱ्यावर एखादा डाग लागला असेल ना, तो त्या मेकअपने जाईल. तुझ्या चेहऱ्यावर एखादा डाग लागला असेल तर त्या मेकअपने तो झाकला जाईल. पण तुझ्या चारित्र्यावर एखादा डाग लागला ना, तर तो कधीच झाकता येणार नाही, तो कधीच झाकता येणार नाही. म्हणून आपलं चारित्र्य सुधारा, एवढं आपल्या मुलीला जाऊन घरी सांगितलं ना, तर ती मुलगी. कारण काय, आता लव्ह फॅड नाही चाललेला, लव्ह मॅरेज नाही चाललेला. हो, आमचं त्यातलं नाही म्हणून बोललो. पण लव्ह मॅरेज चाललंय, फॅड दिलेला. आता 14 फेब्रुवारी येतात, लय डे असतात. रोज डे, चॉकलेट डे, आणि कसले डे, हग डे. हग डे म्हणजे मिठी मारायचं. हग म्हणजे मिठी, हे सांगायचं लागतं. लोक हग डे म्हणजे काय लोकांना वाटतं हग डे म्हणजे काय करीत असते. हग डे म्हणजे मिठी मारणे, एकमेकांना आलिंगन देणे, त्याला हग डे म्हणतात. दुसरा लव डे म्हणजे प्रेमाचा दिवस सुद्धा 14 फेब्रुवारी. पण तो प्रेमाचा दिवस हाही साजरा करीत नाही आपण. आपला दिवस एकच आहे. तो प्रेमाचा दिवस साजरा करण्यापेक्षा 19 फेब्रुवारीला आपल्या बापाचा दिवस साजरा करा.
म्हणजे पूजा असली तरी सुद्धा यामध्ये पण फॅशन मुंबई सारख्या ठिकाणी ते का लागताच हो. पण तुमका सांगते आजकालची लहान लहान पोरा सुद्धा बघा, आज जो तो सिगरेट तंबाखू दारू सारखी व्यसनं चालू आहेत लहान लहान पोरग्यांच्या सुद्धा. त्या दिवशी एक पोरगो घेतल्यान काहीतरी पुडी काय म्हणतात त्याचा का विमल, एके बाजू ती दोन दोन भाग करतात, दोन पुडीतले भुतू एक करतात आणि मग ते कानाकडे फुलकुळ वाजवतात आणि मग त्यातलं थोडं थोडं करून खातात. विमलच नाही रे तो गुटको. काय लहान लहान त्या दिवशी इतकं लहान पोरगो म्हटलं, अरे तुका तुझ्या बापाशीची भीती वाटत नाही काय? इतको गुटको खातं तुका बापाशीची भीती वाटत नाही? तो म्हणता माका कसे कोणाची भीती वाटत नाही म्हणता. आणि इतक्यात ते तो बापूस तकड नाही लो. बापूस इल्याबरोबर ह्याना काय केले आणि ती पुडीला पावल्या. नंतर तकडनं बाप गेल्याच्या नंतर मी ते का म्हटले, काय रे बाबा आता काय बापाशी मला बघून घाबरलंस की नाही? माका सांगता घाबरत नाही म्हणून. म्हणतात तसं नाही काका, ही पुडी जर म्हणता माझ्या बापाशीन बघल्या नसती ना, ही पुडी जर माझ्या बापाशीन बघल्या नसती तर ह्याच्यातलं अर्ध म्हणतात एखाद्या वेळी लागलो होतो. मी जरा जळून ठेवले आणि ही खरी परिस्थिती आहे. कारण आजचा बाप पहिला बापाच्या समोर सुपारी सुद्धा खायची मुलाची हिंमत नव्हती. पण आज बाप आणि लेक, बाप आणि झील एकाच ग्लासमध्ये पिऊन बसतात. ही या कलियुगाची दशा आहे बघा, नाही का? म्हणून सांगते बघा, या व्यसनापासून लांब राहा. हे खरं व्यसन आहे भजन. आणि या भजनाचं व्यसन स्वतःला लावून घ्या, या हरिनामाचं व्यसन स्वतःला लावून घ्या. काय परिस्थिती होते मुलांना तुम्हाला सांगतो, अजिबात कधी व्यसन करायचं नाही. मंडळी 3 मित्र असतात, एक असतो गुटखो खाणारो, एक असतो दारू पिणारो आणि एक असता सिगरेट पिणारो. तिघांची सुद्धा वेळ भरता हमिंग होतं बघ. सिगरेट पिणारो 24 तास स्मोकर, नुसतं एक टाकले की दुसरो. दारू पिणारो 24 तास फुल टाईट आणि गुटखो खाणारो गुटखो तोंडात ठेवून झोपायचो. म्हणजे त्याच्याशिवाय कायच नको. यमराज खाली इलो आणि म्हणालो चला तुमचे दिवस भरले. ते तिघजण काय सांगतात, आमका अजून मजा करूची आहे, मजा म्हणता करूची, आमका अजून मजा करूची आहे. त्यांना काय सांगल्या, यमान सांगल्या ठीक आहे, चांगलं होतो यम, कारण कल्पनेतलो ना. त्यानं काय सांगले, ठीक आहे तुमका मजा करूची आहे ना करा. तिघांका 3 खोलीत टाकल्या. दारू पिणारा 1 महिना पुरा तेवढी दारू दिल्याने एका खोलीत टाकल्या. सिगरेट पिणारा 1 महिना पुरा तेवढी सिगरेट देऊन एका खोलीत टाकल्या. आणि गुटखो खाणारा 1 महिना पुरा तेवढं गुटखो दिल्याने एका खोलीत तिघांका 3 बंद केल्या. 3 महिन्यानंतर यमराज जेव्हा खाली इलो तेव्हा काय परिस्थिती बघा. हौशीनो हे गुटखा खात्या तुम्ही सांगा खोया त्यांना, कारण काय परिस्थिती बघा त्याची. जेव्हा पहिला दरवाजा उघडल्या गुटखा खाणाऱ्याचो दरवाजा उघडल्या त्या ठिकाणी त्या माणसाचो मुलाचो फक्त त्या ठिकाणी सापळा पडलेला होता. काय सापळा म्हणजे अजिबात एक चामडा त्याच्या शरीरावर नव्हता. ही वाईट परिस्थिती. यमाक उलटी घेऊची पाळी गेली. यम बाहेर गेलो, म्हणालो ह्यो गेलो. दुसरा दरवाजा दारू पिणाऱ्याचो दरवाजा उघडल्याने ही जी घाण तुमका सांगते लिव्हर बिवर फुटान त्याचो पुरो सत्यानाश. दारू पिणं लय वाईट. लिव्हर बिवर फुटान त्याचं सगळं सत्यानाश झालो. यमा उलटी येऊची पायी बाहेर गेलो आणि पुढचा दरवाजा उघडल्या. सिगरेट पिणाऱ्याचा दरवाजा उघडल्या नाही. बघता तर काय सिगरेट पिणारो अगदी असो राजासारखं बसलो होतो. आता ह्याच्यात कोण सिगरेट पिणारो असं तो खुश झालो असं म्हणालो सिगरेट पिणारो तर सिगरेट पिणारो अगदी असं राजासारखं बसलो होतो. तो म्हणता यमा अरे काय, तो म्हणता अरे तुझे 2 मित्र मेले. यमराज म्हणतो तुझे 2 मित्र मेले आणि तू कसा काय जिवंत राहिलास. तो म्हणता यमा तुझीच वाट बघतोय. अरे 1 महिना पुरा तेवढी सिगरेट दिलंस पण माचीस तर तुझं बापूच देतो म्हणतो मला.
लहानपणी शाळेत आमका शिकवायचे, काय शिकवायचे? अन्न वस्त्र निवारा या 3 गोष्टी आपल्या मूलभूत गरजा आहेत माणसाच्या. पण आज अन्न वस्त्र निवारा आणि काय? मोबाईल नसलो तर माणूस राहत नाही. अगदी येडोपिसो होता मोबाईल नसलो की 2 मिनिटासाठी जरी मोबाईल खाई गेलो तरी सुद्धा आपण येडोपिसे होतो. कारण का? त्याची सवय तेवढी लागलेली आहे. बघा ह्यो सुद्धा लय असता मोबाईलवर, लय गुलाम मोबाईलवर असता. त्या दिवशी बघित होतं टाईप करता काहीतरी बाके जाऊन उभं राहलंय, यानं टाईप करीत होतो. काय ह्यो म्हणतात टाईप काय केल्या? म्हणता तू झोपली असेल तर स्वप्न पाठव, तू जागी असेल तर आठवणी पाठव, तू झोपली असेल तर स्वप्न पाठव, जागी असेल तर आठवणी पाठव, तू हसत असेल तर खुशी पाठव आणि तू रडत असेल तर अश्रू पाठव. टाईप केल्याने पाठवून दिल्या. तिकडनं लगेच रिप्लाय येलो. ती म्हणता मी भांडी घासते, खरकटा पाठव. काय ही परिस्थिती आहे. गुलाम तसं चांगलं कधी कधी येड्यासारखं करता. हो खरोखर कधी कधी येड्यासारखं करता. त्या दिवशी काय झाला, शाळेत असताना इंग्लिशचे सर होते. त्या इंग्लिशच्या सरांनी एका प्रश्न विचारले, मिस्टर गौरव स्टँड अप, हु इज द चंद्रगुप्ता मौर्य? काय विचारल्या? हु इज द चंद्रगुप्ता मौर्य? ह्यो म्हणता ब्रदर ऑफ गणपती बाप्पा मौर्य. आता काय सांगणार आहे का इतकं. त्या दिवशी मराठीचे शिक्षक होते, त्यांनी विचारल्यानी या कवितेचा अर्थ सांग. चाफा बोले ना, चाफा चाले ना, चाफा कधी काही केलं बोले ना, चाफा बोले ना. या कवितेचा अर्थ सांग. गौरव आमचं एकदम हुशार. गौरव म्हणजे कसं, अगदी सगळ्या पुऱ्या समाजाला गौरव वाटेल असं आमचा गौरव. आणि उभं राहिलो आणि म्हणता विचार करून लावलो. चाफा बोले ना, चाफा चाले ना, चाफा खंत करी काही केल्या बोले ना, हले ना, डुले ना. म्हणजे म्हणतो चाफा मेलेला आहे. असतो यो माणूस. असू दे किती काय असलं तरी गोड आहे तो आमचोच. म्हणून म्हणते बघा सांगितलं मगाशी आपण छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलतो. छत्रपती शिवाजी महाराज नसते तर हे भजन पूजन नामस्मरण कीर्तन हे नसतं. आज इथे काहीतरी वेगळं चित्र आपल्याला दिसलं असतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला कसं लढावं, कसं जगावं हे शिकवलं. आणि छत्रपती संभाजी महाराजांनी आम्हाला कसं मरावं हे शिकवलं, कसं मरावं हे शिकवलं. म्हणून म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी. कारण 1689 साली संभाजी राजांचा मेवणा गणोजी शिर्के याच्या साह्याने औरंगजेबाचा सरदार मुकरर खान यानं संगमेश्वरवर हल्ला केला. संभाजी राजे जेरबंद झाले होते. सोबत होते कवी कलश. मुकरर खानानं अवघ्या 4.5 दिवसात वाहतून गाठलेलं होतं. एक हेर धावत आला औरंगजेबाकडे. हुजूर हुजूर बड़ी खुशी की बात है, बड़ी खुशी की बात है. क्या हुआ? संभा गिरफ्तार हुआ है. औरंगजेबाला खरं वाटलं, मनाला
बहुत सताया है। औरंगजेब भड़कला, म्हणाला बहुत बात किया तूने, अल्लाह तालाचे मेहरबानी मानण्यासाठी औरंगजेब खाली झुकला. कोणासोबत कभी कलश म्हणाले अरे राजा है वो झुके की नहीं, पण औरंगजेब त्याच्या समोर झुकला होता. भले देवाचे आभार मानण्यासाठी का होईना, पण संभाजी राजांच्या पायाखाली झुकला होता. संभाजी राजा भडकलेले होते, संभाजी राजा रक्ताळलेले होते, औरंगजेब भडकलेला होता. काय झालं जेव्हा संभाजी झुकला, संभाजी राजांसमोर औरंगजेब झुकले होते, तेव्हा संभाजी महाराज म्हणाले कवीजी या प्रसंगावर तुम्हाला काही सुचतंय का. तेव्हा कवी कलश म्हणताय अरे काय माणूस आहे हा, मरणाच्या दरवाजात उभा आहे आणि याला कविता ऐकायची आहे. पण त्यांनी कविता सुंदर लिहिली. काय म्हणाला, राजन तुम हो सांजे खूब लढे हो जंग, राजन तुम हो सांजे खूब लढे हो जंग, देख तुम्हारा तेज देख तखत तजत औरंग, तखत तजत औरंग. अहो राजे काय लढला तुम्ही जंग, काय तुमचा तेज आणि काय तुमचं शौर्य. राजे तुमचं तेज बघून औरंगजेब सुद्धा तुमच्या समोर गुडघे टेकून उभा आहे. औरंगजेब भडकला, म्हणाला याला इथून आत्ताच्या आत्ता घेऊन जा, याला इथून घेऊन जा, याचे डोळे काढा, याची जीभ काढा, याचे डोळे काढा, याची जीभ काढा, याला इथून घेऊन जा. आणि तसं करण्यात आलं. संभाजी राजांना नेण्यात आलं. दोन्ही बाजूला एका खोलीमध्ये भांडण्यात आलं. प्रथम सदा होती ती डोळे काढण्याची. लाल बुद्धा सगळ्या घेऊन मारला आला आणि त्याने काय केलं, संभाजी महाराजांचे डोळे बंद होते. बंद होऊन संभाजी महाराजांना आठवत होतं की आऊसाहेब ते जिजाऊ माता आठवत होती, आऊसाहेब आठवत होती, शहाजीराजे आठवत होते, आबासाहेब आठवत होते, छत्रपती शिवाजी महाराज आठवत होते, हे स्वराज्य आठवत होतं, प्रत्येक गावडा आठवत होता. आणि डोळे उघडले आणि पाहत काय लाल लाल सगळ्या सर करून आतमध्ये घुसल्या आणि त्याच ठिकाणी बाहेर आल्या. आता डोळे होते ते स्वराज्यासाठी स्वप्न पाहिलेलं फक्त होतं, ते डोक्यात होतं, पण डोळ्यांनी पाहता येणार नव्हतं, डोळ्यांनी पाहता येणार नव्हतं, डोळे नव्हते. पुढची शिक्षा होती जीभ कापलं. 4 सरदार आले आणि जीभ कापायला उभे राहिले, जीभ कापण्यासाठी उभे राहिले, पण संभाजी महाराज जीभ कापायला तयार नव्हते. त्यांनी काय केलं, दोघांनी 2 काना बाजूने धरलं, पण जीभ उघडायला तयार नाही संभाजी महाराज. मग काय केलं, त्यांनी एकाने नाक दाबलं आणि दोघांनी बाजूने डोकं ताण दिला, जीभ बाहेर आली, सर करून कापली, जीभेचा तुकडा समोर उडाला. डोळे गेले, जीभ गेली. ज्या मुखानं आऊसाहेबांना हाक मारली, ज्या मुखानं आबासाहेबांना भेटलो, ज्या मुखानं आबासाहेबांचा हाक मारली, लहानपणापासून स्वराज्यासाठी हाक मारली, प्रत्येक मावळ्याला हाक मारली, ती निघून गेली. आणि हे कोणासोबत झालं, तुमच्या आणि आमच्या या राजासोबत झालं बघा. अरे रंगेला असता तर चुकला असता आणि वाचलाही असता, पण नाही, चुकला नाही तो. कोणीतरी यायचं, वाद करून जायचं, बोटाचं बोट कापून न्यायचं, कुत्र्याला खायला घालायचं. कोणीतरी यायचं, एखादा अवयव कापून न्यायचं आणि कुत्र्याला खायला घालायचं. आणि अखेर 11 मार्च 1689 साली संभाजींचं मस्तक छाटलं गेलं आणि गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी संभाजी राजांच्या मस्तकाची गुढी उभारण्यात आली. माऊली मस्तकाची गुढी उभारण्यात आली. हे कोणाबरोबर झालं, तुमच्या आणि आमच्या राजासोबत झालं. म्हणून म्हणतो छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला कसं जगावं हे शिकवलं, पण कसं मरावं हे आम्हाला संभाजी राजांनी शिकवलं. म्हणून छत्रपती संभाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी. म्हणून म्हणतो बघा, काय म्हणतो बघा, Manum
वो थोडासा उशीर झाला बोलण्याच्या उशीर झाला चालेल जय जय विठ्ठल रखुमाई विठोबा जय जय विठ्ठल रखुमाई हा रंग आहे इथे पेटीला घातलं आमचे संजीव वारिक यांनी संपर्क केला होता या बारीसाठी एकदा जोरदार टाळ्या संजीव वारीसाठी।